चला, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा टॉपिक आहे आपला वयवारी म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑन एजेस. एजेसवर प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी असतो आणि खूप सोपा टॉपिक आहे. आणि आपण जे आता क्वेश्चन्स घेणार आहोत त्या क्वेश्चन्सवर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावं लागेल स्वतःहून सुद्धा. ठीक आहे, चला तर मग आपण काही बेसिक छोटे छोटे क्वेश्चन्स आधी सॉल्व्ह करून घेऊ. चला, तर आजचा फर्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. हा आहे तुमच्या स्क्रीनवर. पहिला क्वेश्चन आहे बघा. द प्रेझेंट एजेस ऑफ रीना अँड उषा आर 24 and 36 respectively. What was the ratio between the ages of Usha and Reena 8 years ago? ठीक आहे, म्हणजे 8 वर्षापूर्वी बघा रीना आणि उषा यांचं प्रेझेंट वय दिलं आपल्याला. बघा, रीना आणि उषा यांचं जे प्रेझेंट वय आहे ते दिलं आपल्याला 24 आणि 36. ठीक आहे, आणि आपल्याला विचारले की 8 वर्षापूर्वी रीनाचं वय 16 असेल आणि उषाचं वय 28 असेल. मग 8 वर्षापूर्वी यांचा रेशो म्हणजे गुणोत्तर किती येईल बघा. 4 चोक 16, 4 7 28, म्हणजे रेशो येईल 4:7. पण क्वेश्चन जरा लक्ष देऊन वाचायचं. आपण घाईमध्ये काय करतो, पटकन 4:7 म्हणजे 4:7 क्लिक करून मोकळं होतो. पण आपल्याला रेशो जो विचारलेला आहे आपल्याला उषा अँड रीना रिस्पेक्टिव्हली. उषा टू रीना म्हणजे उषा टू रीना रेशो विचारलाय, म्हणजे रेशो येईल 7:4. म्हणजे 7:4 म्हणजे 7:4 हे दिलं आपल्याला ऑप्शन फर्स्ट मध्ये, आणि ऑप्शन फर्स्ट हे आपलं आन्सर आहे. आलं लक्षात? बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला सरळ सरळ 8 वर्षापूर्वी त्यांचं रेशो विचारलेलं आहे. ठीक आहे, चला बघूया मग पुढचा क्वेश्चन. चला मग पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. काय आहे पुढचा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 2 काय बघा. राजू डिसाइडेड टू मॅरी 3 years आफ्टर ही गेट अ जॉब. म्हणजे बघा, सगळ्या मुलांना हेच टेन्शन सतावते. हे जे मी अक्षर लिहिलंय बोल्ड करून, मॅरी, लग्नाचं टेन्शन असते प्रत्येक मुलांना. कारण बघा त्यांनी काय केलंय, राजू डिसाइडेड टू मॅरी 3 years आफ्टर ही गेट अ जॉब. जॉब मिळाला तरच लग्न होईल, है की नाही? पण जॉब आणि लग्न हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, म्हणजे नोकरी तर छोकरी. आलं लक्षात? चला बघा, म्हणजे त्यांना जॉब लागल्यावर 3 वर्षाला लग्न करायचं ठरवलंय. ही वॉज 17 years old when he passed 12th. म्हणजे 12वी पास झाला तेव्हा 17 वर्षाचा होता. हे बघा, 17 वर्षाचा 12वी पास झाला तेव्हा होता. आफ्टर पासिंग 12th he completed his graduation in 3 years and PG in 2 years. म्हणजे बघा, ग्रॅज्युएशन 3 वर्षामध्ये कंप्लीट केलं, पीजी 2 वर्षामध्ये कंप्लीट केलं. ठीक आहे, पुढे काय केलं, ही गॉट द जॉब एक्झॅक्टली 1 year आफ्टर कम्प्लिटिंग हिज पीजी. पीजी कंप्लीट झाल्यावर 1 वर्षाला त्याचा जॉब मिळाला. ठीक आहे, आणि जॉब मिळाल्यानंतर किती वर्षाला लग्न करणार आहे? 3 वर्षानंतर. मग याच्यामध्ये पुन्हा 3 ऍड करतो मी. मग त्याचं लग्न कितव्या वर्षी होईल हे विचारलंय आपल्याला. ऍट व्हॉट एज ही विल गेट मॅरी. मग बघा, 17 आणि 20 आणि हे वर्षे 26, म्हणजे त्याचं लग्न होईल 26व्या वर्षी. काय जबरदस्त कॅल्क्युलेशन केलं त्यांनी बघा बरं, एकदम ऍक्युरेट कॅल्क्युलेशन आहे त्याचं. 26व्या वर्षी त्याचं लग्न झालंय. ओके, खूप सोपा क्वेश्चन आहे. आता आपण याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. चला ठीक आहे, चला खूप इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन व्यवस्थित रीड करत चला. बघा, आपण ऍव्हरेज मध्ये अशा टाइपचे काही क्वेश्चन्स घेतले होते. ठीक आहे ना, सरासरीमध्ये. चला बरं ट्राय करा, काय येईल बघा बरं, पटकन ट्राय करा. ट्राय करो. बघा मग काय दिले. द ॲव्हरेज एज ऑफ 8 children ऑफ अ फॅमिली इज 12 years. म्हणजे 8 मुलं आहेत एका फॅमिलीमध्ये
आणि तुमचं सरासरी म्हणजे ऍव्हरेज 12 वर्ष दिले आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर ऑफ पर्सनला ऍव्हरेजली नंबर ऑफ पर्सनला ऍव्हरेज किती आहे 12 वर्ष. त्याने जर मल्टिप्लाय केला आपण तर टोटल येते 12×96 वर्ष. ठीक आहे, नंबर ऑफ पर्सन ला ऍव्हरेजनी मल्टिप्लाय केलं तर टोटल वय येते. म्हणजे 8 मुलांचं टोटल वय 96 वर्ष आलं. आता पुढं काय दिले बघा, इफ द ऍव्हरेज ऑफ 7 चिल्ड्रन इफ द एजेस ऑफ 7 चिल्ड्रन्स आर, 7 मुलांचं वय दिले बघा, म्हणजे 12 आणि 8 हे 20 झाले, हे 20 झाले. ठीक आहे, मग मी पुन्हा काय करतो, याच्यातले एक काढून या 14 मध्ये टाकतो, म्हणजे 15 आणि 15 इकडले 30 झाले, म्हणजे 20 आणि 20 40 आणि 30 70 आणि इथले जे 12 उरलेत ते झाले 82. म्हणजे 7 मुलांचं टोटल वय आलं आपल्याकडं 82 वर्ष. ठीक आहे, मग 8 मुलांमधून या 7 मुलांचं वय काढलं तर एक मुलगा उरला. ठीक आहे ना, आणि त्या उरलेल्या जो काही रिमेनिंग मुलगा आहे, जो काही शिल्लक राहिलेला कोणता मुलगा आहे, 8 चाइल्ड आहे तो, त्याचं वय किती आलं, त्याचं वय आलं बघा 14 वर्ष. तो जे काही एक मुलगा आहे त्याचं वय काय आलं 14 वर्ष, आणि ते दिलंय बघा आपल्याला ऑप्शन बी मध्ये. खूप सोपा क्वेश्चन होता हा सुद्धा. आपल्याला ऍव्हरेज मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन्स आपण सुरुवातीला बघितलेले आहे. ठीक आहे, चल समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. झाला, चल नेक्स्ट क्वेश्चन बघूत मग आपण. पुढचा क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, द रेशिओ बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी इज 4:5. म्हणजे ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर दिले. गुणोत्तर काय, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर आहे किती, 4:5 म्हणजे 4:5. हे प्रेझेंटच आहे. ठीक आहे, पुढे काय दिलंय, इफ द रेशो बिटवीन देअर एजेस 4 year hence, म्हणजे 4 वर्षानंतर, इथून पुढे 4 वर्षाला यांचा जो रेशो आहे तो रेशो किती दिला रे बाबा, बिकम्स 14:17. 14:17. देन व्हॉट इज बीज प्रेझेंटेज. बीचं काय विचारलं आपल्याला, प्रेझेंटेज. म्हणजे बघा हे इथलं विचारलेलं आहे, बीचं प्रेझेंटेज इथलं. मग मला सांगा बीचा प्रेझेंट रेशो काय, 5. मग 5 नी डिवाइड होणारं ऑप्शन बघायचं. 5 नी डिवाइड होणारं बघा एकच ऑप्शन आहे आणि तेच आपलं आन्सर आहे. पण तरी पण आपल्याला जर क्रॉस चेक करायचं आहे तर आपण इथं ठेवून बघूया. बघा, जर बीचं आजचं वय 30 वर्ष आहे, 4 वर्षानंतर त्याचं वय होईल 34 वर्ष, आणि या 34 ला या 17 भाग गेला पाहिजे बस, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. बघा 17 भाग जाते 34 ला, म्हणजे आपलं आन्सर जे काही घेतलंय आपण ऑप्शन फर्स्ट मध्ये ते 100% काय मग करेक्ट आहे. आलं लक्षात. हे रेशोवाले जे प्रॉब्लेम असतात त्याला असंच करायचं डायरेक्टली. आणि रेशोवाले प्रॉब्लेम नेमकं कसं करायचे, आपण काय करूया, पुढचे काही क्वेश्चन्स याच टाइपचे करू, म्हणजे तुम्हाला त्याची सवय लागून जाईल. ठीक आहे ना, चला अशाच टाइपचे क्वेश्चन्स आपण करून घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याची सवय लागेल. चला बघा, हा आहे का रेशोवाला, नाही, हा हे होऊन जाईल बघा. बघा हे पण त्याच मध्ये मोडते, सोपा क्वेश्चन आहे. सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ वरुण आणि कपिल. वरुण आणि कपिल यांच्या वयाची बेरीज दिली आजची, किती दिली, 42 वर्ष, 42 years. द रेशो ऑफ देअर एजेस आफ्टर 5 years विल बी किती, 15:11. म्हणजे वरुण आणि कपिल यांचा 5 वर्षानंतरचा जो रेशो आहे तो दिलाय 15:11. आणि आपल्याला विचारले व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ कपिल. कपिलचं सध्याचं वय म्हणजे प्रेझेंट वय विचारलंय आपल्याला. ऑप्शन मध्ये जे दिले ना ते कपिलचं प्रेझेंट वय आहे. ठीक आहे ना, मग आपल्याला 5 वर्षानंतर कपिलचा रेशो माहित आहे किती आहे, 5 वर्षानंतर कपिलचा रेशो 11 आहे. मग मी काय करतो, बघतो, हे बघा याचं 5 वर्षानंतर वय किती होईल, याचं 5 वर्षानंतर वय होईल बघा 22 वर्ष. ठीक आहे, याचं 5 वर्षानंतरचं वय जर बघितलं +5 करायचे याच्यामध्ये तर हे होईल बघा 29. याच्यामध्ये मी +5 केले
तर हे झालं बघा 30 आणि याच्यामध्ये पुन्हा +5 केले मी, +5 करायचे आपल्याला, तर हे झालं बघा 27. मग 5 वर्षानंतर कपिलचं वय किती आहे, सॉरी कपिलचा रेशो किती आहे, 11. मग 11 डिवाइड होणारा बघा इथं एकच ऑप्शन आहे, 11 दुनी 22. बाकी कुठलं तरी ऑप्शन आहे का, नाही. म्हणून याचा आन्सर येईल ऑप्शन ए. याचा आन्सर काय आलाय, ऑप्शन ए. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने हे प्रॉब्लेम होऊन जाते. थोडस आपण लॉजिकली आणि कॅल्क्युलेशन चांगले असतील तर 100% तुम्हाला ओरली हे प्रॉब्लेम सुटतात. म्हणजेच तोंडी तोंडी उत्तर काढू शकता तुम्ही. एजेसचे असे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जर तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस केली तर किती अवघडातला अवघड प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही तोंडी काढू शकता. ठीक आहे, चल नेक्स्ट बघूया पुढचं. हे बघा 7 नंबरचं बघा काय दिले 7. पुन्हा आपण रेशोवाले बघतोय ना, चला रेशोवालाच बघूया आपण. हे बघा, ऍट प्रेझेंट अनिल इज 1.5 टाइम्स ऑफ पूर्वीज एज. म्हणजे दोघं जण आहेत बघा, कोण कोण, अनिल आणि पूर्वी नावाची मुलगी आहे. आणि याचं प्रेझेंटचं दिलं आपल्याला की अनिल पूर्वीच्या किती पट आहे, 1.5 पट. ठीक आहे ना, 1.5 पट म्हणजे पूर्वी 2 असेल तर 2चं 1.5 पट 3 असते बघा. याचं जर 3 ला मी 2 न डिवाइड केलं तर 1.5 येते की नाही. मग हा प्रेझेंटचा रेशो झाला. ठीक आहे, 8 इयर हेन्स म्हणजे 8 वर्षानंतर, इथून पुढं 8 वर्षाला, इथून पुढं 8 वर्षाला काय, 8 इयर हेन्स द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन अनिल अँड पूर्वीज एज विल बी 25:18. म्हणजे 8 वर्षानंतर त्यांचा रेशो आहे 25:18. म्हणजे 25 आणि 25 आणि 18. ठीक आहे, आणि विचारले आपल्याला व्हॉट इज पूर्वीज प्रेझेंट एज. हे जे आहे ना इथलं विचारलंय, पूर्वीचं प्रेझेंट वय विचारलंय. हे इथलं काढायचं आपल्याला, पूर्वीचं प्रेझेंट वय. ठीक आहे, पूर्वीचं असं प्रेझेंट वय घ्या की ज्याच्यामध्ये मी 8 ऍड केले तर 18 भाग गेला पाहिजे. चला तर बघूया मग. हे बघा, आज पूर्वीचं वय 50 घेतलं, 8 वर्षानंतर पूर्वीचं वय 58 होते. पुन्हा 8 वर्षानंतर पूर्वीचं वय इथं 36 होईल. हे 8 वर्षानंतर पूर्वीचं वय 50 होईल आणि 8 वर्षानंतर पूर्वीचं वय 44 होईल. मग बघा, 8 वर्षानंतर पूर्वीचा रेशो आहे 18 आणि या 18 डिवाइड जाणार माझ्याकडं एकच ऑप्शन आहे, दुसरं कुठलंच ऑप्शन नाही. म्हणजे माझा आन्सर येईल ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. आलं लक्षात. खूप सोपे क्वेश्चन, म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील जर तुम्हाला हे असं ऑप्शन मेथडनी गेलात तर. पण तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असणं गरजेचं आहे त्याचं. ठीक आहे, चला बघून घ्या पटकन. बघा आलं का लक्षात, प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचे. ठीक आहे, आणि याच बेसवर तुम्हाला अशासारखे हजारो क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, एकदा प्रॉब्लेम झाला, आपल्या नजरेखालून एक प्रॉब्लेम गेला, तर तशा प्रकारचे आपल्याला किती प्रॉब्लेम जरी दिले तरी झोपेतून उठवलं तरी रात्री आपल्याला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्ही विद्यार्थी आहेत, नाहीतर विद्यार्थी नाही आहेत तुम्ही, गाढव आहेत, गाढव. ठीक आहे, चला पुढचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण फक्त रेशोवाले पहिले करून घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याची सवय लागेल. हे जमते बघा, रेशोवाले. ऍट प्रेझेंट मीना इज 8 टाइम्स हर डॉटर्स एज. बघा, मीना आणि तिची मुलगी. प्रेझेंटला मीना तिच्या मुलीच्या 8 पट आहे, म्हणजे मुलगी 1 असेल तर मीना 8 आहे. म्हणजे हे माझा झाला प्रेझेंटचा रेशो. ठीक आहे, 8 इयर फ्रॉम नाऊ म्हणजे इथून पुढे 8 वर्षाला. मीना अँड हर डॉटर विल बी 10:3. इथून पुढे 8 वर्षाला मीना आणि तिच्या मुलीच्या जे वयाचा रेशो आहे ते आहे 10:3. आता पुढे विचारले आपल्याला व्हॉट इज मीनाज प्रेझेंट एज. म्हणजे हे मीनाचं प्रेझेंट वय काढायचं, म्हणजे हे इथलं काढायचं आपल्याला. असं ऑप्शन बघा जे 8 ने डिवाइड होते. 8 ने डिवाइड जाणारे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडं, 32 आणि 40. पण आपण असं बघायचं की आज मीना समजा जी घेतली आपण, 8 वर्षानंतर 10 न डिवाइड गेला पाहिजे. म्हणजे मीनाचं वय 8 वर्षानंतर किती होते बघायचं. बघा, आजचं मीनाचं वय 32 असेल तर 8 वर्षानंतर मीनाचं वय आहे 40 वर्ष. आणि 8 वर्षानंतर बघा, 8 न डिवाइड होणारे दोन्ही ऑप्शन घेतले मी. 8 न डिवाइड होणारा 32 पण आहे, 40 पण आहे. मग बघा, 40 म्हणल्यावर 8 वर्षानंतर मीनाचं वय होते 48 वर्ष.
ठीक आहे. 8 वर्षानंतर मीनाचा रेशो 10 आहे आणि या 10नी डिवाइड होणार माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. 10नं डिवाइड होणार एकच ऑप्शन आहे, ते आहे फर्स्ट. म्हणजे याचा अर्थ याचं पण उत्तर काय आलं, ऑप्शन फर्स्ट आलंय. सेकंड काय झालं मग, इलिमिनेट झालं. आलं लक्षात. जरा व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात तर तुम्हाला नक्कीच ओरली हे अशा टाइपचे क्वेश्चन सुटतात. फक्त नजर जरी फिरवली आपण, नजरेनी प्रॉब्लेम सुटतात. ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुमचे कॅल्क्युलेशन चांगले पाहिजेत. जसं की मी फर्स्ट डे पासून सांगत आहे तुम्हाला की तुमचे कॅल्क्युलेशन खूप चांगले पाहिजेत. ठीक आहे. चला, हे झालं. याच्या पुढचा अशाच टाइपचा क्वेश्चन आपण मग बघूया. चला प्रयत्न करू आपण. याच्या पुढचा असाच कोणता क्वेश्चन आहे का. त्याच्या पुढचा बघूया. हा, हे बघा बरं. द डिफरन्स बिटवीन द एजेस ऑफ मीना अँड सीमा इज 3 इयर. मीना आणि सीमा याच्या वयातला फरक दिला 3 वर्ष. अँड रेशो बिटवीन देअर एजेस इज 7:8. म्हणजे त्यांच्या वयाचा रेशो दिला आपल्याला, गुणोत्तर दिले 7:8. व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस. म्हणजे त्यांच्या वयाची आपल्याला सम म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे. सोप्पा आहे बघा. रेशोची बेरीज करायची. रेशोची बेरीज किती येते, रेशोची बेरीज 15 आली आणि 15 डिवाइड होणार ऑप्शन बघून घ्यायचं, आपलं डायरेक्ट आन्सर येते बघा. 15 डिवाइड होणार एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, ऑप्शन सी. म्हणजे हेच आपलं आन्सर आहे. जास्त डोकं लावत बसायची गरज नाही, खूप सोपं आहे. म्हणजे मीना आणि कोण आहे ती, मीना आणि सीमा यांच्या वयाचा रेशो दिला आपल्याला 7:8. मग या रेशोचीच बेरीज करायची आणि त्या बेरजेनं डायरेक्ट डिवाइड होणार, कारण आपल्याला बेरीज सम विचारली ना. मग रेशोची बेरीज जी आली तिनं डिवाइड होणार ऑप्शन बघायचं. या ज्याची बेरीज आहे 15 डिवाइड होणार माझ्याकडं एकच ऑप्शन आहे. ठीक आहे. चला, मग याचं आन्सर आलंय ऑप्शन सी. असं पटकन होऊन जाते काम. आपल्याला जास्त काही म्हणजे हे करत बसायची गरज नाही, याच्यामध्ये जास्त वेळ घालत बसायची गरज नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, ऍट प्रेझेंट रेशो ऑफ एजेस ऑफ माया अँड छाया इज 6:5. बघा, माया आणि छाया 6:5, 6:5 हा रेशो आहे प्रेझेंटचा. पुन्हा रेशो वाला आलं. ठीक आहे ना. 15 years फ्रॉम नाउ द रेशो विल बी चेंज टू 9:18. म्हणजे इथून पुढं 15 वर्षाला, इथून पुढं 15 वर्षाला हिचं जे रेशो आहे ते 9:8 झालंय, 9:8. आणि आपल्याला विचारलंय मायाज प्रेझेंटेज. हे बघा, हे इथलं विचारलंय, मायाचं प्रेझेंट वय हे इथलं विचारलंय. बघा, मायाचं जे प्रेझेंट रेशो आहे, मायाचा प्रेझेंट रेशो 6 आहे आणि 6नी डिवाइड होणारे माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. 6नी डिवाइड होणारे 2 ऑप्शन आहेत. पण लक्षात द्या, 15 वर्षानंतर 9 डिवाइड जाणारं ऑप्शन कोणतं आहे बघायचं. बघा, 15 वर्षानंतर बघा, जर मी इथं 15 टाकले तर 30 + 15. बघा, मायाचं आजचं वय 30 आहे. 15 वर्षानंतर मायाचं वय किती होईल, 15 वर्षानंतर मायाचं वय 45 होते. म्हणजे या 15 डिवाइड जाते. बघा, 15 त्रिक 45. मग जे माया आज किती वर्षाची आहे, मग माया आज 30 वर्षाची आहे. आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. बघा, याचा आन्सर आलंय ऑप्शन सी. बघा, मायाचा आजचं वय विचारलं होतं, आजचा रेशो 6 आहे. 6ने डिवाइड होणारे माझ्याकडे 2 ऑप्शन होते, बी आणि सी. पण सी मध्ये जर मी बघा, इथून पुढे 15 वर्षाला माया 45 वर्षाची होईल आणि 15 वर्षानंतरचा मायाचा जो रेशो आहे 9, मग या 9 डिवाइड जाणारा ऑप्शन पाहिजे. या 15 नाही, हा सॉरी, 9 डिवाइड होणारा ऑप्शन पाहिजे आपल्याला. मग 9 डिवाइड व्हायला, याचा अर्थ हेच आपलं आन्सर आहे. लक्षात, 15 वर्षानंतर मायाचा रेशो 9 आहे. मग 9 45 ला डिवाइड करतो, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन सी येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट अशा टाइपचे पुन्हा आणखी क्वेश्चन्स बघूया. एक क्वेश्चन जर अशा टाइपचा आपण बघितला तर नक्कीच 100% तुम्हाला याची सवय लागेल की ऑप्शन मधून आपल्याला क्वेश्चन कसे करायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया पुढचं. हा, हे पण जमल बघा. बघून घ्या मग काय दिलं. बिफोर 7 years द रेशो ऑफ एजेस ऑफ ए अँड बी वॉज 3:4. बघा, ए आणि बी हे दोघं जण दिले. 7 वर्षा आधी
यांचा रेशो आहे 3:4. ठीक आहे, पुढे काय दिलंय? आफ्टर 9 इयर द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 7:8. आता आफ्टर 9 इयर म्हणजे त्यांनी प्रेझेंटचं आपल्याला काहीच दिलं नाही. प्रेझेंटचं काही दिलंय का रे बाबा? काहीच दिलं नाही. पण इथून पुढं पुन्हा किती वर्षानं? 9 वर्षानंतरचं दिलंय. आफ्टर 9 इयर्स रेशो विल बी 7:8. रेशो आहे 7:8. ठीक आहे, मग विचारलंय काय? द प्रेझेंट एज ऑफ बी विल बी, म्हणजे बीचं सध्याचं वय. हे बघा, हे इथलं विचारलंय. पुन्हा एकदा हे काढायचंय आपल्याला. रेशो दिलेला आहे आणि बीचं प्रेझेंट एज विचारलंय आपल्याला. मग बघा, तर बीचं प्रेझेंट वय काय? बीचं प्रेझेंट एज काय बघा, हे आपल्याला काढायचंय. मग असं ऑप्शन घ्यायचं. बघा, आता मी काय करतो, सर्वच ऑप्शन इथे लिहून टाकतो. पहिला ऑप्शन आहे 16, 19, 28, 23. 19, 28 आणि 23. ठीक आहे, मग बघा, आज बी 16 वर्षाचा आहे. 7 वर्ष आधी बीचं वय किती आहे? 7 वर्ष आधी बीचं वय किती झालं? मग ते 9. आणि 9 4 न भाग जाते का 9 ला? नाही जात, म्हणजे हे ऑप्शन कटलं. पुन्हा बघा, 19 घेतो मी. आज यानं किती? 19 वर्षाचं आहे. 7 वर्ष आधी त्याचं वय 12 आहे. बघा, 4च्या पाड्यामध्ये येते. बघा, 4च्या पाड्यात येते. आता पुढे बघूया. 19 आहे, आज 19 वर्षाचं आहे. 9 वर्षानंतर त्याचं वय होईल बघा 28 वर्ष. 9 वर्षानं 28 वर्षाचं होईल. मग मला सांगा, 8 न भाग जाते का? नाही जात. नाही जात, म्हणजे हे ऑप्शन कटलं. 28 बघू. आज 28 वर्षाचा आहे. 7 वर्ष आधी त्यानं 21 वर्षाचा आहे. बघा, 4च्या पाड्यामध्ये 21 येते का? येत नाही, म्हणजे संपला विषय. आपले तिन्ही ऑप्शन कटलेत, म्हणजे एकच ऑप्शन उरलं. आन्सर आहे ऑप्शन 23. तरी पण आपल्याला क्रॉस चेक करायचं असं ठरवतं. पण चला क्रॉस चेक करायचं. बघा, आज 23 वर्षाचं आहे. 7 वर्ष आधी त्याचं वय 16 असेल. ठीक आहे, आणि बघा, या 4 न 16 कटते. 4च्या पाड्यामध्ये 16 येते. आता ते झालं. त्याच्यानंतर आज 23 वर्षाचं जर त्याला पकडलं, 9 वर्षानंतर त्याचं वय व्हायला बघा 32 वर्ष. आणि हे 32 या 8च्या पण पाड्यामध्ये येते की नाही? बघा, 8 चोक 32. म्हणजे वर केलं काय आणि खालं केलं काय? बीचे दोन्ही जे गुणोत्तर दिलेत, त्या दोन्ही गुणोत्तरांनी त्याला भाग गेला पाहिजे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? तरच ते आपलं आन्सर आहे. म्हणजे याचा आन्सर आहे बघा ऑप्शन डी. ठीक आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. पण कधी सोपा आहे? जर तुम्हाला याला ऑप्शन थ्रू काढता आलं तर. नाही तर आपल्याला एक्स शिवाय याला पर्याय नाही, एक्सनीच करावं लागतं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन. या टाइपचे क्वेश्चन्स आपण सर्व क्वेश्चन्स आधी रेशिओ वाले बघतोय. मग मी मागचे क्वेश्चन जे सोडलेत ते 100% तुम्हाला घेणार आहे बरं. ते क्वेश्चन असे सोडून देईल असं नाही. हा, ठीक आहे, चला. हे बघा काय, द रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ इंदिरा अँड लिझी. हे दोन जणी दिल्यात आपल्याला, इंदिरा आणि लिझी यांच्या वयाचा रेशो दिलाय 3:8, म्हणजे 3:8. हे प्रेझेंटचा रेशो आहे बरं का. पुढे काय दिलंय? आफ्टर 8 इयर इंदिराज एज विल बी 20. इथून पुढे 8 वर्षाला इंदिराचं वय किती आहे? इंदिराचं वय आहे 20. बरं, ते ठीक आहे. आपल्याला तर ऑप्शनही जायचंय ना, म्हणजे एवढं कशाला डोकं लावायचं. ठीक आहे, चला. 8 वर्षानंतर इंदिराचं वय 20 झाले. व्हॉट वॉज द लिझीज एज 5 इयर अगो. म्हणजे लिझीचं जे वय आहे ते 5 वर्ष आधीचं विचारलंय आणि ते ऑप्शन मध्ये दिलंय आपल्याला. म्हणजे लिझीचं 5 वर्ष आधीचं वय आहे की नाही? आणि लिझीचा आजचा प्रेझेंटचा म्हणजे जे रेशो आहे गुणोत्तर ते किती आहे? 8 आहे. मग मला सांगा, 5 वर्ष आधी जर लिझी 37 ची असेल तर आज लिझीचं जे वय आहे ते 42 वर्ष झालं. पुन्हा याच्यामध्ये बघा, 5 वर्ष आधी 27, म्हणजे आज ती 32 आहे. 5 वर्ष आधी 28, म्हणजे आज ती 33 वर्षाची आहे.
आणि 5 वर्षाआधी ती 38, म्हणजे आज ती आहे 43 वर्षाची. ठीक आहे. मग मला सांगा या लिझीचं आजचा रेशो किती आहे? लिझीचा आजचा रेशो आहे 8 आणि 8 न डिवाइड होणार, बघा आजचं वय हे आलं लिझीचं हे काय आजचं वय आहे. मग 8 न डिवाइड होणार माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन बी. याचा आन्सर येईल ऑप्शन बी. म्हणजे हे झालं आपलं सरळ सरळ ऑप्शन थ्रू. समजलं? आता ज्यांना कोणाला हे ऑप्शन थ्रू जमत नाही त्यांना सोपं आहे, लगेचच्या लगेच सांगून टाकतो. म्हणजे बघा कसं, आता आपल्याला हा रेशो दिला होता या दोघींचा प्रेझेंटचा म्हणजे सध्याचा, आणि असं सांगितलंय की 8 वर्षानंतर इंद्रा 20 वर्षाची व्हायली, म्हणजे आज इंद्राचं वय आहे 12 वर्ष. इंद्राचं वय आज किती आहे? 12 वर्ष. मग मी इथं जर इंद्राचं वय ठेवलं 12 वर्ष, तर 3च्या किती पट 12 आहे बघा? 3च्या 4 पट 12 आहे. मग इथं पण 4 पट करून टाकायचं, 8 चोक 32 येते, 8 चोक 32 वर्ष. म्हणजे बघा या लिझीचं आजचं वय काय आलं? 32. पण आपल्याला आजचं कुठं विचारलंय बाबा? आपल्याला विचारलंय व्हॉट वॉज लिझीज एज 5 इयर अगो. मग 32 म्हणल्यावर 5 वर्ष खाली विचारलेलं आहे. मग या 32 मधून मी पुन्हा 5 कमी केले तर इंद्राचं वय आलं 27 वर्ष. इंद्राचं वय आलं 27 वर्ष. अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं सुद्धा आपल्याला काढता येईल ते. ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, ऑप्शनही जमल किंवा असंही काढता येईल. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अशाच टाईपचे क्वेश्चन्स आपण बघायला एकदा रेशो आणि ऑप्शननी करायसारखे. चला पुढचं बघून घेऊ. चला बघा बरं काय दिलंय. द रेशो बिटवीन प्रेझेंट एजेस ऑफ तरुण अँड वरुण. सेम बघा, तरुण आणि वरुण यांच्या प्रेझेंट वयाचा रेशो दिलाय आपल्याला 3:7. आता पुढं काय दिलं? आफ्टर 4 years Varun's age will be 39. What was Tarun's age 4 years ago? तरुणचं 4 वर्षा आधीचं वय विचारलंय. मग मला सांगा ऑप्शन मध्ये जे काही दिलंय, ऑप्शन मध्ये जे काही दिलंय ते वरुणचं काय? तरुणचं 4 वर्षा आधीचं वय आहे. मग मी काय करतो, याच्यामध्ये 4 वाढवतो म्हणजे आजचं वय येते. याचं आजचं वय आलं 16 वर्ष. पुन्हा 4 वाढवतो म्हणजे आजचं वय येते. याचं आलं 17 वर्ष. याच्यात 4 वाढवतो, आजचं वय याचं किती आलं? 23 वर्ष. आणि पुन्हा याच्यातही 4 वाढवतो म्हणजे त्या तरुणचं आजचं वय आलं बघा 22 वर्ष. मग मला सांगा तरुणचा आजचा रेशो किती आहे बघा? 3. मग तरुणचा आजचा रेशो 3 आहे आणि 3 न भागाकार जाणारा म्हणजे 3 न डिवाइड जाणारं तुम्हाला एक तरी ऑप्शन दिसाले का? बघा आजचं वय आहे इथं 16, 17, 23, 22. एकालाही 3 न भाग जात नाही, म्हणजे आपला आन्सर येते नन ऑफ दिस. आन्सर काय आलंय? नन ऑफ दिस. मग कसं ते आपण तिकडून काढून पण बघूया. चला. आफ्टर 4 years वरुण's एज विल बी 39. 4 वर्षानंतर वरुण 39 वय व्हायले, म्हणजे आज या वरुणचं वय आहे 35. वरुणचं आजचं वय 35 आहे. बघा वरुणचं आजचं वय मी इथं ठेवतो. मग या 7च्या किती पट 35 आहे? 7च्या 5 पट 35 आहे. मग मी काय करतो, इथं पण 5 पट करून घेतो म्हणजे माझं उत्तर येते, म्हणजे 5 त्रिक 15 वर्ष. मग तरुणचं आजचं वय 15 वर्ष आहे. पण बाबा मला आजचं कोण विचारलंय? 4 वर्ष अगो, 4 वर्ष आधी. मग याच्यातून मी 4 कमी केले तर उत्तर आलंय 11 वर्ष. उत्तर आलंय 11 वर्ष. आणि 11 वर्ष ऑप्शन मध्ये आहे का बघा? 12, 13, 19, 18 नाहीये, म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन ई, नन ऑफ दिस. आलं लक्षात? प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचे आणि अशा टाईपचे तुम्हाला कितीही क्वेश्चन आले तर ते नक्की सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ठीक आहे. चला बघा एकदा, थोडासा वेळ देतो, थोडंसं बघून घ्या क्वेश्चन्स. सर नेक्स्ट अशा टाईपचं एक क्वेश्चन बघून घेऊ. बघा पुन्हा एकदा रेशोवाला क्वेश्चन आला आपल्याकडे. चला. 7 years ago the ages of A and B were in the ratio 4:5. म्हणजे पुन्हा एकदा A आणि B दिलेत आपल्याला आणि
7 वर्ष आधी यांचा रेशो दिलाय 4:5. 7 इयर हेन्स म्हणजे बघा 7 इयर हेन्स म्हणजे प्रेझेंटच्या पुढे 7 वर्षानंतर आहे बाबा. म्हणजे प्रेझेंटचं काही दिलं नाही आणखी आपल्याला, पण प्रेझेंटच्या पुढे 7 वर्षाला पुन्हा एकदा त्यांचा रेशो दिलाय 5:6. 5:6 आणि विचारलंय प्रेझेंट एज ऑफ बी. पुन्हा एकदा इथलं विचारलंय. हे बघा, हे बी चं प्रेझेंट वय आणि मी सांगितल्या पद्धतीनं ऑप्शन पुट करून बघायचे. म्हणजे बघा 7 वर्ष आधी 5 न भाग गेला पाहिजे. बघा 7 वर्ष आधी याचं वय 49 होतं. 5 न भाग जाते का? नाही जात. 7 वर्ष आधी यांना 56 होता, नाही जात भाग. 7 वर्ष आधी यांना 63 होता, नाही जात भाग. 7 वर्ष आधी 56, 49, 63 नाही जात. हे बघा 7 वर्ष आधी यांना 70 वर्षाचा होता, भाग जाते. हेच आन्सर आहे. तरी पण चेक करून घेऊ. बघा यांना आज 77 आहे त्याचं वय. 7 वर्ष आधी 70 होतं म्हणजे 5 न भाग जाते आणि 7 वर्षानंतर त्याचं वय 84 व्हायलंय. बघा 6 भाग जाते. म्हणजे वर गेलं काय आणि खाली गेलं काय, मागचं काढलं काय आणि पुढचं काढलं काय, दोन्हीही जे रेशो आहेत त्या दोन्ही रेशोनी भाग गेला पाहिजे, 5 आणि 6. लक्षात. चल, हे पण रेशोवाला क्वेश्चन होता. रेशोवाले क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, कारण कसं आहे की एक्झाम मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला पटकन क्लिक झाले म्हणजे पटकन सॉल्व्ह होऊन जातात, म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचतो. बघा ऍट प्रेझेंट कविता इज ट्वाइस सरिताज एज. बघा दोघ जण आहेत, कविता आणि सरिता नावाच्या 2 मुली आहेत. मग प्रेझेंटला ही जी कविता आहे सरिताच्या ट्वाइस आहे. ट्वाइस म्हणजे डबल रे, ट्वाइस म्हणजे दुप्पट. बघा सध्या कविता सरिताच्या दुप्पट आहे. 8 इयर हेन्स म्हणजे इथून पुढे 8 वर्षाला, इथून पुढे 8 वर्षाला काय झालं? 8 वर्षाला रेशो बिटवीन कविता अँड सरिताज एज विल बी 22 आणि 13. हे रेशो आहे. आणि विचारलंय कविताचं प्रेझेंट वय. हे इथलं विचारलंय आपल्याला, कविताचं प्रेझेंट वय. कविताचं प्रेझेंट वय दोन्ही भाग जाणारे सगळेच ऑप्शन आहेत. पण 8 वर्षानंतर कविताचं जे वय आहे ते 22 न भाग गेला पाहिजे, कारण 8 वर्षानंतर कविताचा जो रेशो आहे म्हणजे गुणोत्तर आहे ते 22 आहे. मग आता मी काय करतोय बघा, 8 ऍड करतो याच्यात, पटापट ऍड करायचं. 34, 8 ऍड केलं 26, 8 ऍड केलं 50 आणि 8 ऍड केले 44. मग 8 ऍड केल्यावर 22 न भाग जाणार, 22 न भाग जाणार एकच ऑप्शन आहे आणि तेच आपलं आन्सर आहे. याचं आन्सर आलंय ऑप्शन डी. ठीक आहे, आन्सर आलंय ऑप्शन डी. व्यवस्थित समजून घेऊन क्वेश्चन करायचे. अरिथमेटिक क्वेश्चन्स मध्ये कधी लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित वाचून तो समजला पाहिजे. काय दिलंय आणि काय काढायचं हे फास्ट कळलं पाहिजे आपल्याला, कारण बऱ्याचशा एक्झाम मध्ये सर्व टाइमचा खेळ आहे, टाइम लिमिट असते. जरी तुम्हाला सरळ सेवेमध्ये TCS किंवा IBPS एक्झाम घेत आहेत तर तुम्हाला थोडासा टाइम जास्त आहे. पण जर तुम्ही दुसरी कुठली एक्झाम दिली, जसं की बँकेचे काही क्वेश्चन म्हणजे एक्झाम दिले तुम्ही, बघा लक्षात घ्या बँकेची पण एक्झाम IBPS घेते, MBA CET ची पण एक्झाम IBPS घेते. आणि जे एक्झाम IBPS घेते किंवा ज्या एक्झामला सिलेबस सारखा आहे त्या प्रत्येक एक्झामचा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे, कारण 10 जागी दगड मारले तर एका जागी लागते, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक फॉर्म भरला पाहिजे. कारण माझ्याकडे बँकिंगचे असे विद्यार्थी होते जे बँकेची एक्झाम देत देत EPFO मध्ये लागले, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये लागले. आता मागे UPSC ची एक जागा होती, मला वाटते ते कुठली तरी क्लास 1 ची जागा होती, त्याच्यामध्ये सुद्धा एका मुलाचं सिलेक्शन झालंय. ठीक आहे, ते पोस्ट कुठली आहे माझ्या लक्षात नाही आता. काल परवाच त्याचा फोन आला होता की सर माझं सिलेक्शन झालंय, प्री आणि मी मेन्स काढली आहे, आता फक्त माझा इंटरव्ह्यू राहिला आणि फिजिकल राहिलं. ठीक आहे, चाल पुढचं अशाच टाईपचं क्वेश्चन बघू. बघा 4 years ago
Shyam's age was 3/4 times of Ram, and 4 year hence Shyam's age will be 5-6 times of Ram. दोघ जण आहेत रे बाबा. बघा, राम आणि श्याम, राम आणि श्याम, श्याम राम. आता आपल्याला म्हणजे 4 वर्षाखाली, 4 year ago, 4 वर्षाखाली श्याम्स एज वॉज 3. श्याम्स एज वॉज 3, तर राम्स एज वॉज 4 करायचं. मला सांगा, त्यांनी प्रेझेंट बद्दल काहीतरी दिलंय का आपल्याला हिंट? पुढं वाचा बरं. काहीच दिली नाही. पण पुन्हा 4 वर्षानंतर म्हणल्यापेक्षा इथून पुढे पुन्हा 4 वर्षाला, इथून पुढे 4 वर्षाला श्याम विल बी 5. श्याम विल बी 5. तर राम विल बी किती? राम विल बी 6. राम विल बी 6. म्हणजे इथून पुढे 4 वर्षाला रेशो दिला, मागच्या 4 वर्षाचा रेशो दिला, आणि विचारले कोणाचं? व्हॉट इज श्याम्स प्रेझेंट एज, म्हणजे हे श्यामचं इथलं प्रेझेंट वय विचारलं, इथलं. मग आपण असं ऑप्शन बघायचं ज्याच्यातून 4 कमी केले की 3 न भाग जावं, कारण 4 वर्षाआधी त्याचा रेशो 3 होता. 4 कमी केले 3 न भाग जाते का? नाही जात. 4 कमी केले 3 न भाग जाते का? 16 येते? नाही जात. तेव्हा 4 कमी केले म्हणजे 12, हे जमू शकते बघा. ठीक आहे, 4 कमी केले म्हणजे 12, पण 4 वाढवले तर 5 न भाग जावं. बघा, 4 वाढवले तर 5 न भाग जाते, म्हणजे हेच उत्तर आहे आपलं तसं तर. पण इथं 4 वाढवले तर 28, 28 ला 5 न भाग जात नाही. बघा, 4 वर्षानंतर त्याचा रेशो 5 आहे. 4 वर्षानंतर याला 28 होईल, 28 ला भाग जाते का 5? नाही. म्हणजे हेच आन्सर आहे. बघा 16, आपण 16 चेक करू. बघा, 4 वर्षाआधी 12. बघा, बघा 4 वर्षाआधी किती? 12, 3 न भाग जाते बघा. 4 वर्षानंतर 20, बघा 5 ने भाग जाते, म्हणजे आन्सर आपलं 16 वर्ष आहे. आलं लक्षात? आन्सर आहे 16 वर्ष. तर बघा, अशा प्रकारे आपण रेशोवाले क्वेश्चन्स बघितले. ठीक आहे, आणखी काही क्वेश्चन्स आहेत का रेशोवाले? 1-2 बघून घेऊ. एखादा क्वेश्चन असेल तर बघू आपण रेशोवाला. हा रेशोवाला आहे पण थोडा वेगळा आहे. चला तर ठीक आहे, रेशोवाले क्वेश्चन्स एवढेच होते. ठीक आहे, मग याच्या पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. आजच्यासाठी आपण इथंच थांबू. तर तोपर्यंत चला, बाय बाय. ठीक आहे, चला उद्या भेटूया, पुढचे क्वेश्चन्स घेऊ.